अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. प्रेमाच्या गोष्टीमध्ये एक गोष्ट मात्र आपल्याला निश्चितपणे कळलेली आहे आणि ती अशी व्यक्त व्हावीशी वाटते आहे की मन कितीही समजूतदार असलं ना तरी प्रेम मात्र समजुतीने घेता येत नाही. प्रेम हा भावभावनांचा कल्लोळ असतो आणि म्हणूनच प्रेम करण्यामध्ये शहाणा माणूस जरा मागेच पडतो. प्रेम करण्यासाठी ठार वेडच असलं पाहिजे. मग हे वेड कशातून व्यक्त होतं? कधी कधी कवितांमधून, कधी कवी कल्पनांमधून, कधी गप्पांमधून, कधी गोष्टींमधून, कधी गाण्यांमधून, कधी खूप भडाभडा बोलून, तर कधी अव्यक्त अगदी मौन धरून. अशाच प्रेमात ठार वेड्या असलेल्या दोन कलाकारांच्या प्रेमाची ही सुंदर गोष्ट. यांच्या लग्नाला ना आता 37 वर्ष झालेली आहेत. तर अशा या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार विसूभाऊ बापट आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सौभाग्यवती उमाताई विसूभाऊ बापट. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार विसूभाऊ, उमाताई, तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. असं करतो. सुगंधित. मजा सांगू. आणि आता तिच्यावरचं प्रेम व्यक्त करा तुम्ही. पहिलीच भेट झाली, पहिलीच भेट झाली, पण ओढत्या युगाची जादू जादू अशी घडेही या दोन लोचनांची, जादू अशी घडे. आजही उमाताई तितकीच लाजली जेव्हा त्या कार्यक्रमांमध्ये विसूभाऊंनी तुला पहिली पाहिली. महाराष्ट्राच्या सर्व ऐकवणारा माणूस पदरात पडलाय. तीच तर प्रेमाची गोष्ट आज ऐकायची आहे. पण त्याआधी महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. त्या प्रेमाची गोष्ट नमस्कार. आपण आता ऐकूया. उमाताई आपण बसूया. हो, बसूया. उमाताई इथे. विसूभाऊ, तुम्ही यायच्या आधी असा हा चाफ्याचा सुगंध आधी येतो आणि मग विसूभाऊ येतात. अशी आम्हाला त्यांची एक वेगळी ओळख आहे. आणि हा असाच कवित्वाचा कवितांचा सुगंध तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर दिलेला आहे. 44 वर्ष. फक्त मी नमस्कार करू शकते. मी बाकी काहीही आभार नाही, ऋण नाही, कारण अजून भरपूर तुम्हाला काम करायचं आहे. मग ते आज तुम्ही आलात त्यामुळे मला इतका आनंद झालेला आहे की विसूभाऊंच्या पाठीमागे तितक्याच ताकदीने उभी राहून त्यांच्या बरोबरीने तूही काम करतायस. तुझंही मनपूर्वक कौतुक. या चाफ्याच्या फुलांनी वेडं केलं की काय तिला? 37 वर्षांपूर्वी त्या प्रेमाची सुरुवात कशी झाली? मला असं कळलं उमाताई की कार्यक्रमामध्येच एखादी काय गाण्यावर तू फिदा झालीस आणि त्यांनी पण तुझ्यावर असा एक कटाक्ष टाकला. तसं ओळखत होते त्यांना, ओळखत नव्हते असं नाही त्यांना. कलाकार म्हणून पण म्हणजे मी त्यांचा कार्यक्रम कुटुंब हा कार्यक्रम मी 9वीतून 10वीत जाताना जी मे महिन्याची सुट्टी त्यात बघितला होता. म्हणजे बरोबर त्या यौवन अवस्थेमध्ये तू त्यांना पाहिलेस. पण तुझे बाबा त्यांचे प्रचंड फॅन. बाबा फॅन होते त्यांचे. आणि मग नंतर त्यांची मैत्री पण झाली दोघांची, बाबांची आणि त्यांची. कारण कार्यक्रम ठरवायला ते यायचे. मी पण आलेले 1-2 वेळा पेइंग गेस्ट म्हणून, जिथे सुगत निवासमध्ये ते राहायचे. तर माझ्या बाबांबरोबर मी त्यांच्याकडे आलेली आहे 1-2दा. आणि तिथे यांची आणि माझ्या वडिलांची चांगली मैत्री जुळली होती. त्यामुळे जाणं येणं पण खूप वाढलं ना. त्यांची मैत्री माझी मैत्री झाल्यानंतर मुद्दाम जास्त जाणं वाढलं का? जरा थोडंसं वाटलं यांच्याविषयी. मग पनवेलला राहत होते ते. पनवेलला जाणं येणं वाढवलं. आणि एका कार्यक्रमात तर माझी अशी झाली की मी त्या कार्यक्रमातच गाणं म्हणलं आणि ते गाणं तिला उद्देशून म्हणतो हे तिच्या बहुतेक लक्षात आलेलं असावं. तुम्ही तसं म्हटलं असेल? नाही म्हणजे एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं, 4 वेळा झालं तेच गाणं.
सातत्यानं आपलं तेच गाणं ते परत 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 म्हणतात, मग कुणाच्याही लक्षात येईल ना ग. जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का, माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल वा, 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 का. वा. जे वेड मजला लागले, मी पाहतो स्वप्नी तुला, मी पाहतो जागेपणी, जे मी मुकेपणी बोलतो शब्दात ते रंगेल का, जे वेड मजला लागले. वा, 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 हे ते गाणं होतं. आणि हे 2-3दा ऐकल्यानंतर तिच्यावरती सुद्धा थोडा कळलं ते. परिणाम झाला. जादू जादू अशी घडे की. बरोबर. उमाताई, पण प्रत्यक्ष कधी विचारलं, पण लग्नापर्यंतचा हा प्रवास? त्यांनी मला विचारलंच नाही. बर. एकदा असेच ते आमच्या घरी आले आणि माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं, वडील आजारी होते त्यावेळेला फार माझे, तेव्हा त्यांनी सांगितलं की मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. थेट. हां, थेट. म्हणजे माझ्यापर्यंत हा विषयच नाही. त्याने वडिलांना सांगितलं, वडिलांनी काय होकारच दिला. त्यांनी होकार दिल्यानंतर मग पुढे सगळं थोडंसं आईचा विरोध होता माझ्या. हा, म्हणजे सासूबाईंना असं वाटत होतं, माझ्या सासूबाईंना, की हा फटका माणूस पेइंग गेस्ट म्हणून राहतो, कविता ऐकवत फिरतो, गावोगाव फिरतो, नोकरी नाही, धंदा नाही. नोकरी नाही, धंदा नाही, कसं व्हायचं माझ्या बरोबर पोरीचं. आहे. म्हणून त्यांना जरा भीती वाटत होती. पण ज्या वेळेला सुरळीत झालं सगळं, त्यावेळेला मी त्यांना फक्त अशी हाक मारायचं, सासूबाई म्हटलं की त्या खुश व्हायच्या. म्हणजे एकदा तीच काय चाललंय हे बघायला एकदा तीच अशी आमच्याकडे अचानक आली. आणि त्या दिवशी आमच्याकडे नेमकी सत्यनारायणाची पूजा होती. आणि सत्यनारायणाची पूजा म्हणजे विसुभाऊ म्हणजे भरपूर लोकांना अशा पंक्ती घालायच्या असा स्वभाव. 40 माणसं जेवायला होती आमच्याकडे आणि ती अचानक आली. आम्हाला आनंदच झाला. आणि तिने ते सगळं बघितलं की अरे हे सगळं व्यवस्थित चाललंय, उगाचच आपण विरोध करतोय. मग ती एकदम छान आमच्या घरात रुळली. म्हणजे नाही नाही तर काय, मुलगा काय करतो नाही, कार्यक्रम करतो. अरे हो, पण म्हणजे त्याचं काय? जेवायचं काय? तीही कवितांची चाहती होती. तीही स्वतः कविता करायची छोट्या वा, 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 छोट्या, वा. लिहायची चांगलं छोटं छोटं. तिचे जे महिला मंडळाचे कार्यक्रम तिथे सादर करायची काही काही. पण हे जरी असलं तरी कवितांवर जगतो कसा बाबा हा माणूस, त्याचं तिला आणि असणार ना त्यावेळेला असणारच ना. कारण मला नेहमीच आश्चर्य पण वाटतं, कौतुक तर विसुभाऊंचं इतकं आहे की 44 वर्ष 45 मान्यता, हो 45. ह्याला 45 पूर्ण बापरे, झाली. मान्यता प्राप्त कवींच्या कविता घेऊन घरोघरी आणि युवकांमध्ये एक चळवळ उभी केली. कविता इतकी पोचवली तुम्ही, त्याचं सगळं श्रेय तुमचं आहे. म्हणजे पाडगावकर, बापट आणि हे विंदा करंदीकर हे करायचेच, पण त्याच्यामध्ये बोलकेपणा जो आला किंवा हलकेपणा जो आला साहित्यामध्ये, त्याच्यासाठी विसुभाऊ तुम्ही ग्रेट आहात. पण मला कळतच नाही, अर्थशास्त्राचा हा प्राध्यापक, कुठे अर्थशास्त्र, कुठे कविता, हे काय काय कसं जमलं? मुळात तुम्ही कविता तुमच्या हृदयात कशी आली? पहिली गोष्ट म्हणजे मी स्वतः कवी नाही आहे. हो, नाही, कविता संकलित आहेत आणि लहानपणापासून कवितांची आवड होती. मग कविता संकलित करूया, त्या संकलित करण्याकरता फिरूया, असं हे नंतर मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर वगैरे वाटायला लागलं. एका दैनिकामध्ये मी सहसंपादक म्हणून काम करत होतो. तिथं काम करत असताना त्या ठिकाणी कविता प्रकाशित करण्याकरता यायच्या. मग या प्रकाशित होत अथवा न होत मी माझ्या फाईलला ठेवायचो. या पद्धतीनं मराठी कवितांची एक फाईल त्या कवींच्या अक्षरात माझ्याकडे तयार झालेली होती. आणि अशा पद्धतीनं कवितांचं संकलन चाललेलं होतं. आणि हे संकलन मग कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण रसिकांच्यापर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. असा एक प्रकार आहे. माझा पहिला कार्यक्रम होता ओंकार काव्यदर्शन. आपल्या सर्व रसिकांना हे माहिती आहे, ओंकार काव्यदर्शन या कार्यक्रमाचे आजपर्यंत जवळजवळ 14,000 प्रयोग केलेले आहेत मी. शाळेत जायचं, 1976ला सुरुवात केली मी या कार्यक्रमाची. शाळेत जायचं, कवितांचा कार्यक्रम करायचा. तो पाठ्यपुस्तकातल्या कवितांच्यावरती आधारित असा तो कार्यक्रम होता. आणि दिवसात 4 प्रयोग करायचो. नंतर मात्र माझ्या बायकोची साथ मिळायला लागली. असं. कशी साथ मिळाली? तू पण हिंदी म्हणजे हिंदी घेऊन एम ए पूर्ण केलेला आहेस आणि हिंदी साहित्याचा तुझा खूप अभ्यास आहे. पण विसुभाऊंचं हे कवित्व अधिक फुलवण्यासाठी तुझी कशी पद्धतीने? कसं झालं सांगते. मी ज्या वेळेला मुंबईत आले लग्न करून, त्यावेळेला म्हणजे 10 बाय 10च्या खोलीत आमचा संसार सुरू झाला. आणि तुला एक हे माहिती आहे ना, आपल्या लहानपणापासून सगळे आपले आई वडील, आजी आजोबा सांगत आले की देव सगळीकडे आहे,
तसं आमच्या घरामध्ये देव सगळीकडे होता. टेबलवरती एक मूर्ती, किचनच्या ओट्यावरती एक मूर्ती बेडच्या बाजूच्या स्टूलवर, असे सगळीकडे सहू बाजूला देव होते आमच्याकडे. मग मी ह्यांना नेहमी म्हटलं, हो हे देव जे आपले जे विखुरलेले आहेत यांना आपण एकत्र जोवर बसवत नाही तोवर आपण आपल्यासाठी घर कसं म्हणजे देवाला घर दिल्याशिवाय आपल्याला घर कसं मिळेल, देव कसं दिलं आपल्याला घर. म्हणजे पहिलं काम मी काय केलं तर ते देव देव्हाऱ्यात बसवले. वा वा वा. आणि मग तिथून कसं होतं, मग देवांचा आशीर्वाद म्हणजे माझ्या दृष्टीने तरी देवांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. एक बुद्धी सुचत गेली. मग मी नोकरी सोडलेली होती. मग म्हटलं आता नोकरी सोडली तर हा पैसा वाचवूया ना आपल्या पगाराचा. म्हणून जे क्लार्क आणि स्टाफ होता आमच्याकडे तो स्टाफ मी काढून टाकला. 10x10च्या खोलीमध्ये त्या पूर्वी ऑफिस होतं, ज्या ऑफिसमध्ये आम्ही राहत होतो. मग ऑफिस स्टाफ काढला, घर आणि ऑफिस. ते करता करता कसं होतं, आपण स्वतः वैयक्तिकरित्या लक्ष घातल्यावरती गोष्टी कळतात. आमच्याकडे एवढं मुबलक साहित्य आहे. आणि मग त्या साहित्याचे वेगळे वेगळे भाग मी ज्या वेळेला केले त्यावेळेला असं लक्षात आलं, अरे लोकसाहित्य किती आहे आपल्याकडे. फक्त सणांवरचं लोकसाहित्य केवढं आहे, किंवा स्त्रियांनी कवयित्रींनी रचलेल्या कवितांचं भांडार आहे. त्या कविता अशा आहेत ना, म्हणजे वेगवेगळे विषय, वेगवेगळे आशय आणि वेगवेगळे कवितांचे प्रकार सगळ्या कवयित्रींनी मांडलेत. हे एक भांडार वेगळे. मग हे सगळं बायफर्केशन मी करत गेले. वेगळे 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 केल्यानंतर एक असं भाग मी लिहून काढला की फक्त सणांवरची गाणी आणि सणांचं महत्त्व आणि ते सण आजच्या काळामध्ये कसे साजरे करता येतील. कारण आज आपल्यालाही पारंपरिक पद्धतीने सण साजरे करणे शक्य होत नाही. बरोबर. त्यामुळे मग ते आत्ता कसे साजरे करता येतील पण करायचं. असं सगळं एक लिहून काढलं, संवादातून लिहून काढलं, ह्यांना दाखवलं. म्हटलं बघा हे असं लिहिलंय. अरे वा. हे म्हणे कार्यक्रम कर. मग तो पहिला कार्यक्रम मी सुरू केला रंग उत्सवांचे. आणि त्यात कोणीही प्रथितयश कलाकार वगैरे नव्हते. माझं नशीब इतकं चांगलं आहे स्मिता की मुंबईत आल्यावर मला इतक्या चांगल्या मैत्रिणी मिळाल्या. त्यात तूही एक मैत्रीण मला मिळालीस. इतक्या चांगल्या मैत्रिणी मिळाल्या की त्या मैत्रिणींच्या आधाराने मी हा कार्यक्रम सुरू केला. त्या मैत्रिणी सगळ्या गृहिणी होत्या आणि तो कार्यक्रम इतका गाजला 16 जणी आणि 3 वादक. होय होय होय. खूप गाजला कार्यक्रम. विसूभाऊ, तुम्ही पण असं म्हणता की मला प्रत्येक ठिकाणी चांगली माणसं मिळत गेली. म्हणजे गदिमांच्या कविता वाचत असताना गदिमा तुम्हाला प्रत्यक्ष भेटावेत. गदिमांनी तुम्हाला वडील घेऊन गेले होते ना? हां, नाही, माझे एक मानलेले वडील होते, नावा देशपांडे नाव त्यांचं. तर त्यांच्या घरी गदी माडगुळकर यायचे. कारण नावा देशपांडे हे गदी माडगुळकरांचे लेखनिक होते. होय होय होय. उत्कृष्ट हस्ताक्षर असल्या कारणानं त्यांच्या छान छान अक्षरातल्या कविता या गदिमांच्या लिहून काढायचे. आणि त्या कारणानं गदी माडगुळकर त्यांच्याकडं नेहमी यायचे आणि त्यांच्या पदवीमध्ये गदिमांची बैठक व्हायची. अशा काही बैठकींना गदिमा आले की मला निरोप यायचा, अरे विश्वनाथ ते आलेले, म्हणजे त्यावेळेला मी विश्वनाथ होतो, विसूभाऊ झालेले नव्हतो. विसूभाऊ म्हणजे कोणाचा प्रश्न येतो खरं. अरे विश्वनाथ हे आलेले आहेत, तर तू येऊन जा, जरा गप्पा बिप्पा होऊन जातील. मग मी तिथं जाऊन बसायचं आणि त्यांच्याशी गप्पा, म्हणजे त्या दोघांच्या गप्पा चाललेल्या असताना मला ऐकायला मिळायचं. आणि म्हणून प्रामुख्यानं मी तिथं जाऊन बसायचो. आणि त्यावेळेला अशा 5-6 बैठकी आमच्या झाल्या असतील. गदी माडगुळकरांच्या हस्ताक्षरात मला कविता मिळाली, हे माझं भाग्य नाही का? मग गदी माडगुळकरांची कविता, जगदीश खेबडकरांची कविता, सूर्यकांत खांडेकरांची कविता, कोल्हापुरातले हे सगळे कवी, त्या प्रत्येकाच्या कविता माझ्याकडे हस्ताक्षरात संकलित केल्या. भाऊसाहेब पाटणकर यवतमाळ, आमच्या विदर्भात. तरी गदिमांनी तुम्हाला शाबासकी दिली? मग प्रश्नच नाही. काय म्हणाले? गदी माडगुळकर म्हणाले, गादी चालव चांगली, कविता पोचव. वा 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 वा. गदिमांना तर काही आम्ही पाहिलं नाही, पण तुम्हाला इतका मोठा आशीर्वाद मिळाला, ते आमच्या समोर बसले. त्यामुळे तशी आणखीन एक घटना, कुसुमाग्रजांच्या कविता मी घ्यायला गेलो नाशिकच्या दौऱ्याला. तर कुसुमाग्रजांच्याकडे गेल्यानंतर म्हणजे त्या दिवशी योगायोगच फार अप्रतिम होता. ज्यावेळेला मी तिथं गेलो त्यावेळेला पु ल देशपांडे त्यांना भेटायला आलेले होते. पुलंची आणि कुसुमाग्रजांची भेट कुसुमाग्रजांच्या घरामध्ये झाली. आणि त्यावेळेला मी त्यांना अशी विनंती केली की मला तुमची एक कविता पाहिजे, मी असा एक कार्यक्रम करतो, त्या कार्यक्रमासाठी म्हणून तुमच्या कविता मला पाहिजे आहेत, तुमच्या कवितांच्या वरती गप्पा मारायच्या आहेत. कार्यक्रम करतोस म्हणजे काय करतो? मग या कुंदेंदू तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता याचं मराठीत भाषांतर ऐकवलं, समश्लोकी. आणि ती समश्लोकी ऐकल्यानंतर हे दोघंजण इतके खुश झाले, वही ठेव म्हणले तुझी.
आणि तिथं त्यांच्याकडं त्यांनी मला वही ठेवायला लावली. परत ये म्हणल्यानंतर दुसऱ्यांदा योग मिळतो भेटीचा. मलाही आनंद झाला. त्यांच्याकडं वही ठेवली आणि मी निघून गेलो. आणि परत ज्यावेळेला गेलो, म्हणजे 8-1 दिवसांनी परत गेलो असेल, त्यावेळेला त्यांनी आपली कविता त्यांच्या अक्षरात लिहून ठेवलेली होती, कुसुमाग्रजांची कविता. आणि ही कविता अशी की आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही. आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही. आकाश मातीच्या या संघर्षात माझ्या जखमांचं देणं फिटता फिटत नाही. अशा प्रत्येक कवीच्या हस्ताक्षरात कविता आहेत आमच्याकडे. मग ते कवी प्रस्थापित असू देत किंवा नवोदित असू देत. नाही, पण महत्त्वाचा मुद्दा हा सांगायचा आहे की त्यानंतर कुसुमाग्रजांचे माझे संबंध चांगले झाले. आणि एक कार्यक्रम त्यांनी आपल्या घरामध्ये आयोजित, घराच्या समोर जे अंगण आहे त्या ठिकाणी आयोजित केलेला होता. आणि त्यांच्या पायाशी बसून त्यांची ती कविता ऐकवली. ती मी पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. आणि लढ म्हणलेत मला त्यावेळेला ते. अरे वा वा वा. विसुभाऊ, हे सगळं करताना तुम्हाला भीती वाटायची नाही का हो? कुसुमाग्रज बसलेत, गदिमा बसलेत आणि आपण त्यांच्याच कविता अशा काही म्हणजे त्वेषात किंवा आवेशात, म्हणजे नदी सागराला मिळते ही जी कविता आहे, तेव्हा तुम्ही जेव्हा म्हणता ना तेव्हा म्हणजे अक्षरशः माहेरवाशिणीच्या अंगात कापरा. जरा म्हणून दाखवा ना थोडंसं. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अण्णांची कविता आहे. सासर आणि माहेर या 2 गोष्टी फक्त मुलींनाच असतात का? या दोन्ही गोष्टी नदीला पण असतात. बरं, नदीचं डोंगर हे माहेर आणि समुद्र हे सासर. सासरी नांदायला गेल्यानंतर तिला जर परत माहेरी डोंगराकडे जावंसं वाटलं तर जाईल का? अण्णा म्हटले जाते. म्हणूनच जग चालतं. ऋतुचक्र निर्माण होतात, आपण जगतो कारण नदी डोंगराकडं माहेरी जाते म्हणून. मग ती कशी जाते? तर नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाप्पानो तुम्ही आंधळ्याचे चेले. मी तुमच्यातलाच एक आंधळा. काय सांगू रे बाप्पानो तुम्ही आंधळ्याचे चेले, नदी माहेर असं जाते म्हणून हिचं जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. आणि मग डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. काय कल्पना आहे. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. अष्टाक्षरी काव्य प्रकारातला ही कविता अण्णांच्या अक्षरात माझ्याकडे संकलित केलेलं आहे. हे भाग्य आहे माझं. खरे 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 खरंच भाग्यवान माणसं आहे. आणि उमाताईने हे घर जपलं. म्हणजे ह्या अशा वेड्या कलाकाराला, ठार वेड्या असलेल्या कलाकाराला जपणं, त्याचं कवित्व जपणं आणि सगळं घर सांभाळणं. उमाताई, किती अवघड आहे ग ह्या कलाकार. अर्थातच तू पण तशी ठार वेडी कलाकार आहे, तुला तरी मी काय विचारू. पण तरीसुद्धा तू खूप अशी सॉर्टेड आहेस, तुझं मॅनेजमेंट छान आहे. कसं माहिती आहे का, इथे आल्यानंतर ही गोष्ट कळली की ह्या माणसाचं, म्हणजे मी असं बोलता बोलते की ह्या माणसाचं नाव घोळकर हेच पाहिजे होतं आडनाव. चुकून बापट आहे. तर सगळीकडे घोळ घालायचे. म्हणजे इथे आमच्याकडे आता ह्यांनी सांगितलं ना, जसं संकलन आहे कवितांचं हस्ताक्षरातलं संकलन आहे, तसंच पुस्तकांचंही संकलन आहे. आणि ह्या संकलनाचे समजा 12 भाग आहेत, 8 भाग आहेत, 9 भाग आहेत, 4 भाग आहेत. तर ज्या वेळेला मी पुस्तकं लावायला गेले त्यावेळेला अरे ह्या 8 भागातले 2च आहेत आपल्याकडे, 12तले 3च आहेत आपल्याकडे, उरलेले आहेत कुठे? यांना विचारलं, माहिती नाही, कोणीतरी नेलेत. मग यांचे एक मित्र आहेत मकरंद वांगळेकर म्हणून, म्हणजे आमचं लग्न झाल्यापासून त्यांनी मला धाकटी बहीण मानलेली आहे. आणि ते मला प्रत्येक माझ्या अडचणीत ते उभे असतात माझ्या पाठीशी. तर त्यांना विचारलं, म्हटलं मकरंद भाऊ, हे तुम्हाला काही माहिती आहे का हो? तर ते म्हणाले, माहिती आहे बहिणी, इथे ताई इथे आहे, ताई इथे, ही पुस्तकं ह्यांनी नेलीत. त्याने मग त्यांना फोन करून 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 ती सगळी पुस्तकं, कॅसेट, अरे कवींच्या आवाजातल्या, म्हणजे भाऊसाहेब पाटणकरांशी मारलेल्या गप्पा ह्यांनी, त्याची कॅसेट, किंवा खेबुडकरांची मारलेल्या गप्पा त्याची कॅसेट, अशी सगळ्या मोठ्या ह्या कवींच्या बरोबर मारलेल्या गप्पांच्या कॅसेट त्या पण कुठेतरी बाहेर होत्या फिरायला गेलेल्या. त्या सगळ्या मग गोळा केल्या. आणि गोळा केल्यानंतर लक्षात आलं की हे फक्त कुटुंबच नाही तर खूप काही करू शकतो. बरोबर. विसुभाऊ, हे कार्यक्रम करत असताना उमाताई बरोबर जरी लग्न झालं तरी अनेक तरुणी तुम्हाला प्रेमपत्र पाठवायच्या आणि ती प्रेमपत्र न फोडता तुम्ही उमाताईंकडे द्यायच्यात. हो, माझ्याजवळ जपून ठेवायचं कशा करता. त्यांनी प्रेमपत्र पाठवली, एकतर्फी प्रेम आहे ना. माझ्याकडनं काहीच प्रेम नव्हतं, कारण कवितेशिवाय मी दुसऱ्या कुणावरतीही प्रेम केलं नाही. अगं म्हणजे तुला सांगते, ती पत्र ना उघडून मी ज्या वेळेला वाचायचे, आजही आहेत बरं का ती ठेवलेली, मी वाचली की अरे इतक्या सुंदर प्रेमावरच्या 2-2, 4-4 ओळी त्याच्यामध्ये. नंतर
असे ते जर पत्र वाचलं तर एक ललित लेखाचा सुंदर असा नमुना. म्हणजे नंतर मी ह्यांना ती वाचून दाखवली, अहो बघा. आणि मग आजही, आज आता थोडा वेळ असतो आम्हाला ना, आजही असं वाटलं ना की आम्ही ती पत्र काढतो आणि वाचतो. इतकं सुंदर वाटतं ग ती पत्र. म्हणजे मी सुद्धा कधी आता पत्र नाही लिहिलं एवढं चांगलं. जगावेगळी बायको आहे ही. अजिबात नाही. आणि इतकं सुंदर, ही खात्री होती म्हणून तर दिली ना तुझ्याकडं. इतकी सुंदर पत्र. नाही पण तरी सुद्धा त्यांनी पत्र दिल्यानंतर एखादी बायको असेल तर ती फेकून टाकून देईल. हिने वाचली, त्याचं संकलन केलं आणि ही बघा कशी छान पत्र आहे असं म्हणणारी मला वाटतं जगातली पहिली. हो, कारण ह्यांच्यावर विश्वास, कारण ना ह्यांच्या सगळं तोंडातच दम आहे. हे बाकी करणार काहीच नाही, हे मला माहिती आहे. हे आवडलं छान. पण एक गोष्ट आहे मात्र की ज्या वेळेला ही पुस्तकं तिनं म्हणजे माझ्या मित्रांच्याकडनं बोलावून घेतली त्यावेळेला माझ्या या मित्रांच्या बरोबर वाईटपणा घ्यायचं श्रेय तिला मिळालं. तिला वाईटपणा खूप आला. कारण आहे त्याचं. आमचे एक डॉक्टर होते त्यावेळेला, डॉक्टर नाडकर्णी म्हणून. तर ते डॉक्टर नाडकर्णी, अजय बने आमची पब्लिसिटी सांभाळायचं ह्यांची, अजय बने आणि अजय बनेचे असिस्टंट सुनंदा कौळस्कर, या तिघांनी मला सांगितलं, हे बघ, कारण मीही अशी काही बोलणारी वगैरे फारशी नव्हते. अशी शांतच आपलं आपलं काम करावं आणि आपण बरं आपलं घर बरं. टिपिकल शिक्षिका. आपण बरं आपलं घर बरं अशी हे होते. मग त्यावेळेला ह्या तिघांनी मला सांगितलं की वहिनी, तुम्हाला असं राहून चालणार नाही, तुम्हाला बदलावं लागेल. नाहीतर काय होईल, येतंय आणि जातंय असं होईल. तुम्हाला इथे काहीच करता येणार नाही. तुम्ही आता सुनीताबाई होण्याची वेळ आहे. स्वभाव बदला. आणि ह्या तिघांनी मिळून, म्हणजे असं म्हणतात की बाबा जळला तरी सुंभ जळला तरी पीळ सुटत नाही, स्वभाव बदलत नाही वगैरे अशा गोष्टी म्हणतात. पण माझ्या बाबतीत तसं नाही. ह्या तिघांनी मिळून इतके माझ्यावरती एफर्ट्स घेतले की माझा त्यांनी भिडस्त स्वभाव जो होता न बोलण्याचा, कुणालाही न दुखवण्याचा, हा बदलला. की तुम्हाला नाही पटत आहे बोला, तुम्हाला नाही रुचत आहे बोला, तुम्हाला वाटतं हे चूक आहे बोला, त्याशिवाय विसुभाऊ मोठे होणार नाहीत आणि तुमच्याकडे जे आहे ते समोर येणार नाही. बरोबर. हे श्रेय त्यांना येते. विसुभाऊ, तुम्ही हा कार्यक्रम करत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार, म्हणजे वेगवेगळे प्रयोग केले. तुम्ही 15 तासाचा कार्यक्रम केला, 9 तासाचा कार्यक्रम केला. यामध्ये उमाताईचं खूप मोठं योगदान आहे. प्रश्नच नाही. तर 11 तासाचा कार्यक्रम ज्या वेळेला करायचं ठरलं त्यावेळेला माझी मुलगी 10वी मध्ये होती. त्यातून ती वेळ काढायची आणि निरनिराळ्या कवींना म्हणा, निरनिराळ्या रसिकांना म्हणा, मेल करायचं काम ती करायची, पत्र लिहायचं म्हणजे पत्र पाठवायचं काम ती करायची, फोन करायची. हे त्यातून वेळ काढून ती करत होती. आणि त्याचबरोबर माझ्या बायकोनं, उमानं तर खूप प्रयत्न केले. म्हणजे अगदी डॉक्टर नाडकर्णींनी सांगितल्याप्रमाणे माझं वजन कमी करण्याकरता म्हणून तिनं प्रयत्न केले. मला जेवायला काय द्यायचं, खायला काय द्यायचं, जेवायला काय द्यायचं, खायला काय द्यायचं, प्रत्येक मध्यंतरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर कोणतं त्यांना शिजवून घालायचं. ती आतमध्ये तिनं ती कसली इंडक्शन शेगडी मेकअप रूम मध्ये घेऊन बसले होते. आणि आतमध्ये गेलो की पहिल्यांदा ती तुम्ही चचूळ भरून या कपडे बदला, हे खायला, या पद्धतीनं तिनं संपूर्ण जबाबदारी घेतलेली होती. आणि तो 11 तासांचा कार्यक्रम अप्रतिम झाला. आणि दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम केला होता. 11 तास. मोठा खर्च होता ना गं, त्यामुळे प्रायोजक मिळवणं यासाठी ह्यांना बाहेर पडावंच लागायचं. हे आणि ह्यांचे काही मित्र प्रायोजकत्वासाठी बाहेर पडायचे, कारण खर्चही मोठा होता ना. तो काही म्हणजे आपल्याला झेपणारा खर्च नव्हता. पण सगळं छान झालं. त्या निमित्ताने एक आम्ही स्मरणिका पण काढली की वेगवेगळ्या कवींचे वेगवेगळ्या विषयांवरचे लेख, ज्याचं नंतर पुस्तकही केलं आम्ही. बरोबर. आमची उमाताईचं पण एक कलाकार म्हणून जगणं आहे किंवा कलाकार म्हणून तिचा उदय हा पण तुमच्यामुळे झालेला आहे. तुम्ही तिला कायम माझ्यामुळे झाला असता नाही, सातत्याने प्रोत्साहन दिलंय की? प्रोत्साहन दिलं ते ठीक आहे. योग आहेत ते, हे योग यावे लागतात आणि ते जुळून आले त्यामुळं ते घडलं नाही का. म्हणजे आता तिच्या संकलनामध्ये, म्हणजे ती ज्या वेळेला पुस्तकातून काही संकलित करत होती त्यावेळेला मगाशी तिनं सांगितलं की मराठी कवयित्रींना इतिहास आहे. होय, 700 वर्षांचा आणि 750 वर्षांचा इतिहास आहे. तो 750 वर्षांच्या इतिहासावरती तिनं म्हणजे बरंच काही लिखाण केलेलं होतं. तो किस्सा सांगतो. असं लिहून काढलं मी की अरे हा भाग इथे आहे. मग संत कवयित्री, त्याच्याही आधीची म्हणजे जी कोण आई असेल तिची कविता, की पहिली कविता ही आईचीच आहे ना.
बाळाला अंगाई गीत गाताना. आणि मग हे सगळं ज्या वेळेला संकलन केलं त्यावेळेला ना शंकरवैद्य आमच्या घरी यायचे. म्हणजे आम्ही शंकरवैद्य आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायचे, आम्ही जुन्या घरात राहत होतो तेव्हा. आणि ते दुपारच्या वेळेला यायचे आमच्याकडे. आणि एकदा असंच म्हटलं की सर ना मी हे असं आपल्याकडे हे एवढं सगळं मिळालं आहे, ह्याच्यावर मी PhD करू का, असं मी त्यांना हे दिलं. ते म्हणाले तुझं हे बाळ मी घरी नेऊ का, म्हटलं न्या. त्यांनी घेऊन गेले आणि एक 8-1 दिवसांनी ते बाळ घेऊन ते परत आले आणि म्हणाले की तू हे जे केलंस ना ते इतकं उत्कृष्ट काम आहे, म्हणजे आपण ज्याला रेडी कॅप्सूल म्हणतो ना ती रेडी कॅप्सूल आहे. तर लोकांना आजकाल ही रेडी कॅप्सूल लागते. तू कार्यक्रम कर, तुझं हा बाज आहे तुझ्याकडे, तू कार्यक्रम कर. मग त्या ह्यांच्या जोडीने कार्यक्रम करायचा तर म्हटलं की आता चांगल्या कवयित्री पण आहेत आपल्याकडे, मग ह्या कवयित्रींना घेऊनच मग त्याचा एक असा पॅटर्न ठरवला की मी एक गाणारी, 2 स्थिर कवयित्री प्रस्थापित आणि ज्या गावात कार्यक्रम त्या गावातल्या 2 वेगवेगळे विषय लिहिणाऱ्या कवयित्री, एक ज्येष्ठ आणि एक कनिष्ठ, अशा असं ते कार्यक्रम आम्ही करत होतो. पण मला नेहमीच असं वाटतं की हा हात तुझ्या हातात देणारे तुझे बाबा ते थोडेसे लवकर गेले, पण योग्य जागी आपला हात एका माणसाकडे दिलाय हे त्यांना कळलं. म्हणजे इतके विसूभाऊ असे फुलत गेले नंतर तुमचं लग्न झाल्यानंतर? आमचं लग्न ते गेल्यानंतर झालं. ओके, हो का? हो. पण त्यांना माहिती होतं की आता. हां. आणि सासूबाई असा हाक मारायचा, सासूबाई असं म्हटलं की खुश व्हायच्या त्या. त्यांना कळलं की योग्य माणूस आपला निवडला आहे तो. कसं आहे की ज्या वेळेला ती शिक्षिका म्हणून काम करत होती त्यावेळेला तिला लिखाणाकरता वेळच मिळायचा नाही. मग ते लिखाणाकरता वेळ मिळायला लागला इथं आल्यानंतर. मी दिवस म्हणण्यापेक्षा बरेच दिवस मी दौऱ्यावरतीच असायचो. आणि बऱ्याच वेळेला असं व्हायचं मी कार्यक्रम संपवून निघालो की हिला फोन करायचो, आज कार्यक्रम संपवून मी निघालेलो आहे, पुढचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी जायची माझी तयारी तू आता करून ठेव, मी आलो की फक्त बॅग बदलणार आहे आणखी निघून जाणार आहे. अशा एकपात्री कार्यक्रम करत असताना एकपात्रींच्याकडे खरंच सांगायचं तर दुर्लक्ष होतं सगळ्यांचं दुर्लक्ष केलं जातं. मग एकपात्री कार्यक्रम करत असताना माझ्याकडं काही गाडी नाही, काय नाही, मग एसटीनं प्रवास निघाला. म्हणजे मी काही दिवसापूर्वी एका अध्यक्षांना असं बोललो होतो ST विभागाच्या की ब्रीदवाक्य तुमचं काय? रस्ता तेथे ST, त्याच्या पुढ्यात म्हणलं रस्ता तेथे ST आणि ST तिथं विसुभाऊ. खरंय. मी त्याला पुढे म्हटलं होतं ST नाही तिथे पण विसुभाऊ. खरंय. नाही, म्हणून तर एकपात्री प्रयोगाला इतकं मोठं समृद्ध करण्यामध्ये विसुभाऊंचाच हात आहे. हे करत असताना ना अनेक घटना आपल्या आयुष्यामध्ये खूप तुम्हाला काहीतरी शिकवून जातात. तुमचा एक जाता अपघात झाला आणि पुन्हा आयुष्य सगळं बदललं. आज लांब केसाची उमा जी आम्हाला दिसणार होती ती आता अगदी शॉर्ट केसामध्ये आलेली आहे. काय झालं नेमकं त्यावेळेला? बालभारतीमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मी जात होते आणि त्यावेळेला असं झालं की 1965 पासूनची पुस्तकं बालभारतीची सगळी ई-बुक्स केली आणि त्याचं लोकार्पण होणार होतं. ती ई-बुक्स झाली तयार, त्याच्यातही थोडंफार मला काम करायला मिळालं. म्हणजे हे माझं भाग्यच आहे की जी पुस्तकं आपण शिकलो त्या पुस्तकांची ई-बुक्स करायचं भाग्य, थोडंसं खारीचा वाटा उचलायचं भाग्य मला लाभलं. आणि ते सगळं काम संपवून मी बाहेर येत होते, हे न्यायला आले होते आणि एप्रिल महिना होता, 27 एप्रिलला. आणि चितळ्यांकडे आंबाथाळी असते, बस आपण आज आंबाथाळी जेवायची आणि पुढे मुंबईला जायचं आमरसथाळी. आणि हे न्यायला आले, दोघांनी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. आणि न्यायला आल्यानंतर आम्ही रस्ता क्रॉस करत होतो, त्या डिव्हायडरवरती उभे राहिले, सिम्बायसिस कॉलेज समोर आहे. सिम्बायसिस सुटलं आणि 3 मुलं अशी, हल्ली फॅशनच आहे, 3 मुलं जातात मोटरसायकलवरती, त्यांचा वेग इतका होता आणि तो उतार आहे. यांच्या डाव्या हाताला त्याचं हँडल लागलं, यांचा इथेच ब्रेक झाला, म्हणजे असं हात त्यांचा असं लटकतच राहिला. मला काय झालं मला कळलंच नाही, पण ह्यांचा धक्का लागला बहुतेक आणि मी डिव्हायडरवर अशी डोक्यावरती पडले. ती बेशुद्धच होते. पुढे काय झालं मला माहिती नाही आहे,
पण जे काही झालं त्यातून हेही वाचले आणि मीही वाचले. वा बापरे. म्हणजे ती डोक्याला देवाची खूप कृपा. टाके पडले ना हां, तुमच्या. खूप म्हणजे मार खूप जोराचा लागला. बरोबर. विसूभाऊ, त्यातून आपण बाहेर पडतो, पण असं भटकंती करत असताना किंवा अशा पद्धतीचे सुंदर कार्यक्रम करत असताना असे अनेक प्रसंग येतात की जायचं का नाही जायचं, रद्द करायचा कार्यक्रम की नाही रद्द करायचा, असे आता पण. हा ऍक्सिडेंटच्या वेळेलाच झाला होता. हो ना? ह्यांचं इथे ब्रेक झालं आणि ऑपरेशन करायचं होतं, प्लेट टाकायची होती. बापरे. आणि ज्या दिवशी ऑपरेशन त्या दिवशी महाबळेश्वरला कार्यक्रम होता. नाही हो, त्या दिवशीच महाबळेश्वरला कार्यक्रम होता. मुलगी आलेली होती आमची, तिनं मग तिथे फोन केला की असं असं बाबांचा ॲक्सिडेंट झालाय, तुम्ही एक तर तारीख पोस्टपोन करा, नाही तर दुसरे कलाकार मी तुम्हाला नंबर देते, कारण डायरी होतीच आमच्याकडे हो, ना, हो, हो. नंबर देते, तुम्ही दुसऱ्या. पण असं असं झालंय. पण हे झाल्यानंतर ना त्या लोकांनी कार्यक्रम केलाच नाही आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते आयोजक भेटायला आले होते पुण्याला. आई गेली तेव्हा पण असंच काहीतरी झालं ना विसूभाऊ तुमचा? नाही, तो एक वेगळाच प्रसंग. हां. म्हणजे नंतर काय झालं की या कवयित्रींना एकत्रित करून त्यांचा कार्यक्रम या ती करत मोठ होत्या. बांधणं कठीण व्हायला लागलं. हे करत होत्या. आणि असा एक कार्यक्रम होळी पौर्णिमेच्या निमित्तानं साताऱ्याला ठेवलेला होता. साताऱ्यापासून विटा अतिशय जवळ, विटे नावाचं गाव सांगली जिल्ह्यातलं, तिथं माझा छोटा भाऊ राहतो. आणि साताऱ्यामध्ये आम्ही कार्यक्रमाला हा सगळा ग्रुप घेऊन गेलेलो होतो. साताऱ्यात तो कार्यक्रम चालू असताना म्हणजे या किती जणी होता तुम्ही त्यावेळेला? 7 जणी. आणि तिथं राजेश जोशी, आणखीन एक कुलकर्णी नावाचा पत्रकार, या दोघांनी मिळून तो माझा कार्यक्रम घेतलेला होता. त्यात तो कार्यक्रम सुरू असताना मला भावाचा फोन आला की बाबा गेलेले आहेत. आता काय करायचं, कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रमाचे आयोजक जे होते त्यांना बोलावून सांगितलं, म्हटलं अशी अशी परिस्थिती आहे, बाबा गेलेले आहेत, मला इथून तिथं जाणं आवश्यक आहे, तिथं गेल्याशिवाय काही म्हणजे पर्याय नाही आहे दुसरा. मग यांच्यावरती या सगळ्यांची जबाबदारी तुमच्यावरती देतो. त्यांची राहायची जेवायची सगळी व्यवस्था, त्यांना आत्ता काहीही बोलू नका, कार्यक्रम संपेपर्यंत मी थांबतो. कार्यक्रम संपल्यानंतर मी निघून गेलो. जाताना त्यांच्या म्हणजे त्या दोघांच्या ताब्यात, आयोजकांच्या ताब्यात या दोघींना, या सगळ्यांना दिलं आणि मी निघून गेलो. बाबा गेलेलेच होते. सकाळी अंत्यसंस्कार त्यांच्यावरती करायचे असं ठरलेलं होतं. सकाळी अंत्यसंस्कार केले आणि अंत्यसंस्कार झाल्यानंतर मी घरच्यांना सांगितलं की मला आता परत गेलं पाहिजे. प्रचंड चिडले माझ्यावरती. अरे बापरे. की असं कसं जातोयस तू, आत्ता आपण त्यांच्यावरती संस्कार करून आलेला आहे आणि आता परत कसं जातोयस? नाही म्हटलं, आज माझा कार्यक्रम आहे, मला गेलंच पाहिजे. मी कुणाचंही ऐकलं नाही, लगेच तिथून निघालो, साताऱ्यात आलो. साताऱ्यात आल्यानंतर फक्त हिला सांगितलं की अशी अशी घटना घडलेली आहे. आणि त्या दिवशीचा रात्रीचा कार्यक्रम माझा परत महाबळेश्वरला होता. बापरे. आणि तो दिवस होता महिला दिवस होता. त्या कार्यक्रमाला मग या बाकीच्या सगळ्या ग्रुपला मी पाठवून दिलं आणि मी आणखीन माझी मुलगी आणि ते दोघंजणं आयोजक यांना घेऊन आम्ही महाबळेश्वरला गेलो. महाबळेश्वरला सगळ्या महिला मंडळांनी एकत्रित येऊन माझा कुटुंब रंगलय काव्यात महिला स्पेशल कार्यक्रम ठेवलेला होता. समोर 2000 महिला बसलेल्या होत्या आणि त्यांच्यासमोर मी कार्यक्रम केला. त्या दिवशी करुण रसातल्या कविता खूप चांगल्या गेल्या. आणि कार्यक्रम संपल्यानंतर हिनं त्यांना सांगितलं की असं असं सकाळी बाबांच्यावरती अंत्यसंस्कार करून इथे आलेले आहेत. कारण बाबांचा सुद्धा मुद्दा असा होता की शो मस्ट गो ऑन. खरे खरे, त्यांचेच आशीर्वाद तुम्हाला मिळाले. जर समजा मी पोचलो नसतो तर 2000 बायका त्यांच्यासमोर त्यांनी ऐन वेळेला काय केलं असतं. हो ना, हो ना. हा मुद्दा होता. कलाकारांच्या बाबतीत मात्र हे असं कळतच फार म्हणजे खरंच. आमच्या सासूबाई गेल्या तेव्हा सुद्धा आम्ही गेलोच नाही, म्हणजे शकलोच नाही. त्या दिवशी फक्त हे गेले होते, ते सुद्धा त्या आजारी आहेत हे कळलं होतं. हे म्हणे मी बघून येतो, कारण आम्ही बघून आलेलो होतो. हे म्हणे मी बघून येतो, आता काही एवढी दडदड करून तू येऊ नकोस. मुलीचं लास्ट इयर होतं मेडिकलचं, परीक्षा चालू होती, त्यामुळे तू नको येऊस, तू इथे थांब, मी जाऊन येतो. हे गेले आणि त्या म्हणजे हे गेल्या. त्यानंतर 3ऱ्या दिवसापासून ते अगदी 13व्या दिवसापासून पर्यंत सलग मध्य प्रदेशात आमचे सईचे कार्यक्रम लागलेले होते दोघांचे.
म्हणजे आम्ही कुठल्याही आईच्या कार्याला आम्ही जाऊ शकलो नाही दोघे. हो, किंवा वायसे वर्षा सण किंवा अनेक लग्न किंवा इतर कार्यक्रम असतात तेव्हाही आपण पोचू शकत नाही. परत त्याचा रोष आला ना परत. हो, रोष आला ना. या सगळ्या गोष्टींचा रोष येतो. लग्न मुंजी नाही आलं तरी गोष्ट वेगळी, पण या सगळ्याचा रोष नाही. पण मला एक तर प्राध्यापकाचा व्यवसाय सोडून मी कविता ऐकवायला लागलो, तिथेच कविता ऐकत फिरायला लागलो, या ठिकाणी पहिल्यांदा रोष आला माझ्यावर. होय 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 होय. तर असं तर होत होतं असं. होय होय. ठीक आहे, पण तरी सुद्धा माझा ओंकार काव्यदर्शन हा शालेय कार्यक्रम पहिला. हा कार्यक्रम करत करत महाराष्ट्रात फिरत असताना एका वळणावरती मला अनुताईंनी सांगितलं की विसूभाऊ आदिवासी आश्रमशाळा कर. तो आदेश स्वीकारला आणि आजपर्यंत 1250 आदिवासी आश्रमशाळा मी मोबदला काहीही न घेता केला. आणि हे आपल्या रसिकांना सगळ्यांना माहीत आहे. हा माझा पहिला कार्यक्रम. त्यानंतर कुटुंब रंगलय काव्यात, कुटुंब रंगलय काव्याच्या माध्यमातून मराठी कविता रसिकांच्यापर्यंत पोचवायची आणि ओंकार काव्यदर्शनच्या माध्यमातून लहान मुलांच्यापर्यंत कविता पोचवायची. या पद्धतीनं हे दोन कार्यक्रम करत करत पहिल्यांदा मी महाराष्ट्रभर फिरलो. त्याचं कारण असं आहे की काही काव्यप्रकार हे माझ्या अभ्यासात कमी होते. त्याचा पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय आपण मुंबईला जायचं नाही हे निश्चितपणे मनामध्ये ठरवलेलं होतं. त्यामुळं मी पहिल्यांदा चांदा ते बांदा अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. कार्यक्रम करायचा, कार्यक्रमातनं मिळालेल्या पैशामध्ये तिथं राहायची वगैरे व्यवस्था करायची आणि पुढं जायचं. असं करत करत मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलो आणि महाराष्ट्रभर फिरून प्रत्येक काव्य प्रकार हा त्या कवीच्याकडं बसून घेतलेला आहे. त्यामध्ये मग गझल काव्य प्रकार भटांच्याकडनं घेतला आणि मगाशी तू उल्लेख केल्याप्रमाणे भाऊसाहेब पाटणकर त्यांच्या घरात बसून मला ऐकता आले, त्यांच्या घरात बसून त्यांच्या कविता माझ्याकडे घेता आल्या. हे माझं भाग्य आहे ना. हे सगळं तुम्ही करत होतात, पण घरातली प्रेमकथा फुलवण्यासाठी विशेष काही केलं की नाही का? एका बाजूनेच जास्त प्रेम केलं गेलं? साडी घेऊन आल्या? नाही केलं ना. प्रेम दोघांचंही भरपूर होतं एकमेकावरती. पण महत्त्वाची गोष्ट ही होती की त्यावेळेला आम्हाला नवीन घर मिळालेलं होतं, विकत घेतलं होतं. एका बँकेनं आमच्यावरती कृपा केली होती. त्यामुळं मला बँकेच्याकडनं लोन घेऊन आम्ही ते घर घेतलेलं होतं. त्याच वेळेला माझ्या मुलीचं मेडिकलची ॲडमिशन झालेली होती. त्यामुळं मिळतील तसे कार्यक्रम करणं एवढाच मुद्दा महत्त्वाचा होता आणि सगळ्यातनं रिकामं व्हायचं होतं. पैशाची सोंग करता येत नाही आणि ती सगळी जबाबदारी पठ्ठीनं स्वीकारली म्हणून तर मला हे सगळं करता आलं ना. तिनं जर ही जबाबदारी स्वीकारली नसती घरात, म्हणजे आता काय दुसऱ्या कार्यक्रमाला चाललेत असं जर समजा ती म्हटली असती तर नाही झालं. पण उमाताई, तरी सुद्धा एक तू अतिशय संवेदनशील अशी स्त्री आहेस, कवी मनाची आहेस. साहित्य तुझ्या म्हणजे साहित्याचा खूप अभ्यास आहे, पण तरी सुद्धा ह्यांची अनुपस्थिती हा एक त्रासदायक मुद्दा असेलच ना. त्रासदायक असा मुद्दा नव्हता, पण काही ठराविक प्रसंग असे यायचे ना की अरे आज म्हणजे आपण ज्याला आताची मुलं म्हणतात ना मिस करणं, तसं व्हायचं की अरे आत्ता नाही, ह्या आनंदात हे पाहिजे होते. किंवा जसं मी सासूबाई आणि सासऱ्यांचं सांगितलं ना, तसंच माझ्या आई वडिलांच्या बाबतीतही तसंच झालं ना. माझे वडील गेले तेव्हाही हे येऊ शकले नाहीत आणि आई माझी गेली तेव्हाही हे येऊ शकले नाही. असं म्हणजे ह्या घटना अशा की नाही, तिथे मला ह्यांचा आधार हवा होता पण तो नव्हता. बरोबर. पण महत्वाची एक गोष्ट अशी आहे की या दरम्यान तिला वाचायला वेळ मिळाला. हो, ते आहे. मी माझ्याकडची पुस्तकं वाचली नसतील इतकी पुस्तकं वाचलेली आहेत, उमानं वाचलेली आहेत. उमा, तुला नेहमी असं वाटाय म्हणजे बाबा असं म्हणायचे ना, तुझं एकतरी पुस्तक यावं आणि तुझी 4 पुस्तकं प्रकाशित झाली. एक स्वप्न होतं की मी चांगलं लिहावं, मी लेखिका म्हणूनच यावं उदयाला. पण ते काही कॉलेज वगैरे मध्ये असताना हे काही असं जमू शकलं नाही, कारण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर नाही म्हटलं तरी होती माझ्या माहेरच्या. बरोबर. की मी मोठी, भाऊ लहान, वडिलांना मी 9वीत असताना पार्किन्सन्स झालं. त्यामुळे नाही म्हटलं तरी ती जबाबदारी होती. त्यामुळे एक नोकरी करणं आणि माझं शिक्षण पुढे चालू ठेवणं ही जबाबदारी आणि भावालाही सांभाळणं ही जबाबदारी होती. विसूभाऊ, कवी कल्पना आणि इतक्या कविता प्रेमावरच्या किंवा एकूणच सगळ्या, आता मगाशी माहेर सासरचा जो तुम्ही छान उल्लेख केलेली ही गदिमांची कविता केली ते, आणि प्रत्यक्ष सहजीवन
याचा मेळ कसा घातला जातो, कसा घातला जावा, एकमेकांना समजून प्रत्यक्ष घ्यावं. सहजीवन आमचं ज्या वेळेला सुरू झालं हां. त्यावेळेला मी एकच केलं, सगळी जबाबदारी तिच्यावरती देऊन टाकली. तू हुशार सांभाळ. माणूस. म्हणजे कार्यक्रम करून आल्यानंतर पाकिट मी उघडून नाही बघायचो, तिच्या हातात पाकिट द्यायचो, तू सांभाळ. आणि खरंच तिनं सांभाळलं म्हणून माझं घर झालं. हो. अगं म्हणजे सुरुवातीला कसं होतं, हे पाकिट मी ते आणून द्यायचे ना ते, की किती, अरे तुम्ही 2,000 कार्यक्रम केला, तुम्ही 5,000 कार्यक्रम केला, ही अशी परिस्थिती होती म्हणजे. आणि ह्यांचा अभ्यास वगैरे बघता की एवढंच मानधन नाही. मग पहिलं माझ्यावरती काय होतं, आता ह्या सगळेजण माझ्या पाठीशी होते, 3-4 मग पहिलं मानधन वाढवा. मानधन वाढवलं की ज्यांनी पूर्वी कार्यक्रम घेतलेला असायचा ना, ते मला ऐकवायचे, अहो वहिनी म्हणे पूर्वी त्यांनी एवढ्यातच कार्यक्रम केला, आता कसं मग वाढलं? मी शिकलेत ना, बोलायला शिकले होते तोपर्यंत. मग मी विचारायची, अहो तेव्हा एवढ्यात केला, पण तेव्हाचा तुमचा पगार आणि आत्ताचा पगार एकच आहे का? नाही, वाढलाय ना, मग आता मानधन पण वाढलंय. हे असं सांगून मानधन, म्हणजे ह्यांनाही सुरुवातीला पटायचं नाही. आपण कविता ऐकवतो ना, मग कविता ऐकायला आपल्याला बोलवतात, ऐकवायला हेच महत्वाचं. मी म्हणायची, अहो हो, पण ते म्हणजे त्या आपल्याला जेवायला घालायला कोणी येणार नाही ना वेळेला. त्या कवितांनी पोट भरत नाही. हो खरंच प्रत्यक्ष म्हणजे बघा, आपला जोडीदार किती महत्वाचा असतो विसूभाऊ. आणि त्यामुळं मी सुटसुटीत झालो ना, डोक्यात बाकी कुठलेही विचार नाहीत. जायचं, कार्यक्रम करायचा, कार्यक्रम समोरच्या प्रेक्षकांना काय आवडतं लक्षात घेऊन करायचा. तो झाला की दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं, पण तत्पूर्वी फक्त बॅगा बदलायच्या घरी येऊन. आणि ही सगळी जबाबदारी मी तिच्यावरती सोपवलेली होती आणि ती समर्थपणे पार पाडत होती. त्यामुळं मी इथंपर्यंत पोचू शकलो. 45 वर्ष एकपात्री कार्यक्रम करणं आणि जगभर फिरणं सोपं नाही. उमामुळे उमाताई, तुझं पहिलं घर जेव्हा झालं, 10x10 म्हणजे पहिलं भाड्याचं घर, मग 10x10चं घर आणि मग नंतर स्वतःचं घर, कसा क्षण तू आज व्यक्त करशील? म्हणजे तो जो क्षण होता ना, की आम्ही ज्या वेळेला रजिस्ट्रेशनला गेलो, तो म्हणजे शब्दात नाही सांगता येत. हो ना. पण एक मजा सांगू का, की त्या पद्धतीनं जरी आम्ही म्हणजे 10x10च्या खोलीत जरी राहत असलो किंवा त्यानंतर थोड्याशा मोठ्या जागेमध्ये जरी आलो, तरी एकमेकाचं बंधन, एकमेकाचा स्नेह हे इतकं बांधून ठेवणारं होतं की आमच्यात कधी कोणत्याही गोष्टीवरनं वाद झाले नाही. उमाताईच्या डोळ्यात अगदी आनंदाश्रू आलेले आहेत, म्हणजे सहजीवनाचा आनंद व्यक्त होत असताना ती भावुक झाली आहे. एक मजा सांगतो तुला, की आमच्या म्हणजे त्यानंतर आम्ही मंगलमूर्तीमध्ये राहायला आलो. मंगलमूर्तीमध्ये राहायला आल्यानंतर त्या दरम्यान एक अधिक श्रावण मास आलेला होता. मग अधिक श्रावण मासात काय करायचं, तर माझ्या आईनं सांगितलं, हिला सांगितलं, 33 ब्राह्मण जेवायला घाल अधिक मासानिमित्त. आणि 33 ब्राह्मण जेवायला घालायचं ठरवलं, सगळ्यांना निमंत्रणं दिली आणि त्यावेळेला नेमकी आई समोर. म्हणजे त्यांना ना हे होतं की सांगितलं हिला 33 ब्राह्मण घाल, 33 ब्राह्मण घालायचं, यांनी कबूल केलं जेवायला, पूजा करायची कबूल केली. पण हे करणार कसं आहेत मुंबईमध्ये, एकतर म्हणजे त्यांच्या दृष्टीनं ते खुराड्यात राहतात, मग कुराड्यात राहून हे करणार कसं. म्हणून सासूबाई आणि सासरे आमचे 1-4 दिवस आधी आमच्याकडे आले. आणि तुला म्हटलं ना, मला खूप चांगल्या मैत्रिणी इथे मिळाल्या. त्या माझ्या मैत्रिणींनी इतकी छान तयारी आणि इतकं छान सगळं केलेलं होतं ना, की त्या पाहून अवाक झाल्या. म्हणजे त्या आल्यात, त्यांनाही गाणं बिणं कविता वगैरे आवडतंय म्हटल्यानंतर पूजेच्या दिवशी रात्री सगळ्याजणी जागून त्यांच्या पुढे गाणी म्हटली, कुणी काही सादर केलं, हे केलं. ते एवढ्या खुश झाल्या. आणि पूजेच्या दिवशी पण त्यांनी बघितलं की अरे सगळं किचनसुद्धा उम्हाला बघायला नाही लागत, ह्या सगळ्या मैत्रिणी पटापट कामं करतात. तेव्हा त्यांनी कबूल केलं की नाही, म्हणजे आहे इथे माणुसकी आहे बाबा मुंबईमध्ये. वा वा वा. त्या कार्यक्रमाच्या वेळेला माझ्या सासूबाई पण आलेल्या होत्या आणि ते अनारशाचं वाण घेऊन आलेलं होतं. हो, जावयाचा मान नाही का, 33 अनारसे, त्या जावयाचा मान म्हणून त्या घेऊन आलेल्या होत्या. तर असं म्हणजे सगळं इतकं खेळीमेळीचं वातावरण. आणि तेवढ्या जागेमध्ये असून सुद्धा, म्हणजे तेवढी छोटी जागा असून सुद्धा माझी मुलगी स्वतंत्रपणे अभ्यास करत बसायची. वा वा वा. बालमोहनला शिकली सुरुवातीला, नंतर कीर्ती कॉलेजला आणि नंतर मग मेडिकलला. वा वा वा. म्हणजे खरं मला वाटतं तिनंही खूप ऍडजस्ट केला अभ्यासाच्या. घरातलं घर पण जिवंत ठेवलं ना, तर मला वाटतं जागा किती इंचाची किती फुटाची याला कसं होतं सांगते. म्हणजे हे कुटुंब रंगले काव्यात नुसतं कवितांचं संकलन नाही ग, हे कवींचंही घर आहे. खरे खरे.
त्यानिमित्ताने. कवीही येतात आमच्याकडे, म्हणजे कवींचंही कुटुंब आहे हे आणि त्यांची कुटुंब सुद्धा आमची कुटुंब आहे. वा 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 वा. आज म्हणजे कुणीही मुंबईत आलं तरी वहिनी येतोय आम्ही, मग हे असले घरी नसले फरक पडत नाही, त्यांची कुटुंब येतात सगळी, छान आम्ही गप्पा मारतो, जेवण वगैरे त्यांचे ते निघून जातात. किंवा एखाद्याचा फोन येतो, वहिनी 7ची गाडी आहे, डबा करून ठेव. आणि मग ते हे तुम्ही करता. हक्काने सांगणं हे सुद्धा किती आपल्याला छान आवडतं. म्हणजे हे कवितेनं दिलं ना ग सगळं. हो 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 हो. नाही, आणि ते तुम्ही करताय म्हणून तो हक्क बजावला जातो. त्याचं श्रेय उमाताई खरंच तुला आहे. विसूभाऊंच्या काय आवडीनिवडी आहेत, खाण्याच्या पद्धती किंवा काय, का मला वाटतं तुला डाएटच करावं लागतं आता त्यांच्या. सध्या डाएट त्यांचं फॉलो करायला झालंय परत, ते करते आहे मी. पण त्यांना ना चमचमीत खायला आवडतं सगळं आणि तितकंच गोड खायला आवडतं. आणि उमाताईच्या काय आवडीनिवडी आहेत विसूभाऊ? उमाताई हां तिला काय द्याल ते खाते मस्तपैकी. फक्त एकच आहे, आता काही वर्षापासून म्हणजे ज्यावेळेला ॲक्सिडेंट झाला त्यानंतर मात्र तिचं जेवण कमी झालेलं आहे. फक्त एवढंसं काहीतरी घेते, एवढंच जेवण म्हणते, त्यापेक्षा जास्त जेवत नाही. ही परिस्थिती आजही आहे. आज सकाळपासून तिनं काहीही खाल्लेलं नाही आहे. सकाळी चहा बिस्किट झालं आणि त्यानंतर इकडं निघताना मी फक्त कॉफी घेणार आहे म्हणली. तेवढ्या कॉफीवरती इथं आली. इथं सुद्धा आल्यानंतर कॉफी घेतली ना तिनं. पण सकाळपासून पोटात काही नाही आहे. नाही, थोडंसं कसं होतं, त्या ॲक्सिडेंटमुळे नाही म्हटलं तरी तो मार आणि हे झालं आणि माझ्या पाठीचा त्रास मला होता. म्हणजे असं मी आत्ता जी बसलेली दिसते ना अशी बसू नाही शकायचे, कारण त्याला वजन पण खूप होतं माझं. आणि मी म्हटलं ना खूप चांगली माणसं भेटली, त्यात एक चांगले डॉक्टर भेटले. आणखीन एक डॉक्टर भोईर म्हणून. उमाताई, आज विसूभाऊंविषयी प्रेम व्यक्त करताना तू काय म्हणशील? म्हणजे तू कवितेतनं व्यक्त करशील, गाण्यातून व्यक्त करशील का उखाण्यातून व्यक्त करशील? पण प्रेम तर व्यक्त करावंच लागेल. कवितेतून पण नाही, गाण्यातून पण नाही आणि उखाण्यातून पण नाही मी व्यक्त करत. मी फक्त त्यांचं असं क्या बात आहे, जन्मोजन्मी हीच साथ मिळते. वा वा वा. ती आहेस, ते 7 जन्मासाठी रजिस्टर केलेलं आहे. मगाशीच बघितलं मी, तर ते SMS तो आलेला आहे की विसूभाऊ परमनंटली तुमच्याकडेच आहेत. विसूभाऊ, जाता जाता सुंदर एक कविता म्हणा. पण तुम्ही आज इथे आलात आणि या प्रेमाच्या गप्पा, तुमच्या सहजीवनाचा आनंद मात्र आम्हाला खूप मिळाला. तर तुम्ही दोघं आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला खूप कार्यक्रम करायचे आहेत, यासाठी शुभेच्छा. आणि जाता जाता एका कवितेवर आपल्या कार्यक्रमाच्या शेवट होते. सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का. सखी मंद झाल्या तारका, बोल्यावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे, थांबेल तोही पळभरी. पण सांग तू येशील का, येशील का. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका.